नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊसकाळ ही कादंबरी आणि आज भाग 10वा. सावंताचा जगू प्राथमिक शिक्षक. घरी म्हातारे आई वडील, बायको आणि 2 मुलं. वडील रिटायर्ड प्राथमिक शिक्षक. छोटं कुटुंब. जगू कायम टेचात राहायचा. हिरो होंडा गाडीला किक मारून हॉर्न वाजवला की साऱ्या आळीला कळायचं सावंत गुरुजी शाळेला निघाले. पाणी वाढायला लागल्यावर शेजारचा गणपा दाजी त्यांना म्हणाला, पाण्याचं चलन काही चांगलं दिसेना. आम्ही निघालो यादववाडीला, तुम्ही पण येतोय का? तसं सावंत गुरुजी त्यांना हसत हसत म्हणाले, एवढं पाण्याला भिवून भागोबाईसारखं पळून जायचं आणि मागे घरदार मोकळं सोडायचं हे काही आपल्या मनाला पटत नाही. आपली घरं उंचावर आहेत. जादा पाणी आलं तर काय करायचं ते बघू. तुमचं सामान पाहिजे तर आमच्या घरात आणून टाका, पण एवढी काळजी करणं एवढं पाणी निश्चित येणार नाही. तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते. तोपर्यंत मी जरा गावातली हाल हवा बघून येतो. नाही, सामान तुमच्या इथं टाकता येईन हो, पण जनावराचं काय करायचं? गणपादाजी काळजीच्या सुरात बोलला. मला वाटतं की पाणी वाढायच्या अगोदर जनावरं यादववाडीला हाणत न्यावेत. तुम्ही असं करा, तुमची आणि आमची जनावरं आत्ता घेऊन जा. जगूनं गणपादाजीला सांगितलं. गुरुजी, मला वाटतंय तुमच्या अण्णांनी आणि आईला ट्रॅक्टरमधनं आत्ता पाठवून द्या की. हो दाजी, तुम्हाला काय सांगायचं आहे? आमच्या अण्णांनी कालच शंकरपंचाला सांगितलं की सगळं गाव गेलं तरी मी घर सोडणार नाही. लईच पाणी वाढलं तर स्लॅबवर जाऊन बसेन, पण गाव सोडणार नाही. जाऊ द्या मग, असू दे, आता त्यांच्या मोहरं आपलं काय चालतंय नाही का? असं म्हणत गणपादाजी निघून गेला. जगूनं टॉवेल आडवा लावला आणि तो गावाकडे निघाला. वाटेत भेटलेल्या माणसांनी विचारलं, काय मास्तर, तुम्ही गाव सोडत नाही सा? त्यावर जगू म्हणायचा, आम्हाला तुमच्या एवढी काळजी करायची गरज नाही ना, कारण आमचं घर एकदम काटणावर आहे. त्याच्या या बोलण्यापुढे माणसांनी काय म्हणायचं? दुपारपर्यंत जगू इतरांना मदत करत राहिला. दुपारनंतर घराकडे आला तर पाणी याच्या घराच्या पायरीला धडका मारायला लागलेलं. ते बघून मात्र याच्या उरात धडकी भरली. गणपादाजीनं फक्त त्याचीच जनावरं नेलेली, याची जनावरं गोठ्यात तशीच भेदरलेल्या अवस्थेत उभी असलेली. पाणी अजून गोठ्यात शिरलं नव्हतं, पण आता त्याचा भरवसा राहिलेला नव्हता, कारण आणखीन थोडं जरी पाणी वाढलं तरी ते गोठ्यातनं घरात शिरायला वेळ लागणार नव्हता. आता मात्र त्याचं धाबदाण आणलं. त्यांनी गडबडीत घरात येत वडिलांना सांगितलं, अण्णा पोरांना, आईला आणि तिला घेऊन ताबडतोब तुम्ही निघा. मी कोणाच्या तरी ट्रॅक्टरमधनं तुम्हा सगळ्यांना यादववाडीला पाठवायची व्यवस्था करतो. मी जनावरं घेऊन येतो पाठीमागनं, आवरा लवकर. हे बघा, तुम्ही सारी जण जावा, आम्ही हितनं कुठंच जाणार नाही. म्हाताऱ्यानं एका दमात सगळं सांगून टाकलं. अण्णा, असं का करताय? सारं गाव निघालंय घरदार सोडून, आणि तुम्ही इथं काय करणार आहात? गाव गेलं तर जाऊ दे की, मी कुठं कुणाला अडवले, पण आम्ही दोघं हितच राहणार, अण्णांनी निक्षून सांगितलं. ते बघा अण्णा, असा आडमुठेपणा करू नका. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. नदीकाठची गावं ताबडतोब खाली करायचा वरून आदेश आला आहे. त्यातच एखादा भूकंपाचा धक्का बसला आणि धरण फुटलं तर इथे एखादा खडा तरी शिल्लक राहील का? उगाचच विषयाची परीक्षा घेण्यात काय अर्थ आहे अण्णा? अरे फुटू दे की धरण, एका दणक्यात कायमची सुटका तर होईन. कुणाला ताप नको. आला पाण्याचा लोंढा की गेलं त्याच्याबरोबर. जिकडच्या तिकडं व्यवस्थित होते. जळण आणायला नको का सारण राचायला नको. म्हातारा चिडून बोलला. हे बघा अण्णा, ही वाद घालत बसायची वेळ नाही आहे. ताबडतोब बाहेर पाडा. तुला एकदा सांगितलं ना मी, आम्ही येणार नाही म्हणजे नाही. उगा कशाला वेळ वाया घालवतो तू? तुमच्या मनात असेल तसं करा. असं म्हणत त्यांनी रस्त्यावरनं चाललेल्या हिरुगड्याच्या ट्रॅक्टरला हात केला. त्याच्यात बायकोला पोराला बसवलं आणि म्हसरं सोडून तो यादववाडीच्या रोखानं निघाला. म्हातारीनं एक वेळ पोरांकडे, नातवंडांच्याकडे डोळा भरून बघून घेतलं. कुणी सांगावं, पुन्हा भेट घडली नाही तर? डोळ्यातल्या पाण्यात जगू आणि त्याची बायको पोरं अस्पष्ट होत होती. डोळ्यातलं पाणी खालच्या पुराच्या पाण्यात मिसळत होतं, पण त्याच्यावर मात्र याचा काहीही परिणाम होत नव्हता. उलट ते पाणी त्यांना गिळण्यासाठी पुढे पुढे झेपावत होतं,
जणू काही ते त्यांच्याकडे बघून हसतंय असंच वाटत होतं. यादवाच्या तुकानं मुंबईच्या पावसाची हलवा हलव टी व्हीवर बघितली. तशी त्यानं बायको आणि पोरं घेऊन गाठली सासरवाडी. इकडं आईबाप बुडून का मरणा, आपण आणि आपली बायका पोरं वाचली म्हणजे बा झालं. जगाच्या लाजकाजं तो जाताना म्हणाला, ओ तुम्ही येता का आमच्याबरोबर? आपण सारीजण याळावीच्या पाहुण्याकडे जाऊ. नाही नाही तुझा तुझा आम्ही इथं राहणार, असं म्हणायचा अवकाश गाडी निघून पण गेला. गेल्यापासून एखादा फोन नाही का कोणाकडनं सांगावं नाही. आईबाप हायची का पुरात वाहून गेले ती साधी चौकशी पण केली नाही. त्याचं आईबाप मनातल्या मनात म्हणत होतं, यांनी बायको पोरासनी सोडून परत यायचं का नाही? गावाचा रोजगार करून उभ्या केलेला ह्यो सगळा परपंच आम्ही दोघांनी कसा हलवायचा आणि कोणाच्या ठेवायचा? आम्ही इथं काय केलं असेल याची काय काळजी आहे का? जिकडं जाईल तिकडं पाण्यात पडल्यासारखं वागायचं. 2 पोरांचा बा झाला तरी अक्कल घेईना. ज्याला त्याला स्वतः कसं जगायचं त्याची पंचायत झाली आणि आपलं सामान कोणाच्या ठेवायचं आता? नाविलाजानं त्यांनी थोडं सामान शेजारच्या रामभाऊच्यात टाकलं आणि उरलेलं सामान कॉटवर ठेवलं. एवढं सगळं करेपर्यंत पाणी ओंबऱ्यात येऊन ठेपलं. गावातल्या पोरांनी घरातनं बाहेर पडायसाठी घायटा लावलेल्या. अरे आम्हाला नेशीला पण म्हस कशी न्यायची? म्हाताऱ्याने त्यांना विचारलं. अगोदर तुम्ही बाहेर पडा, म्हशीचं काय करायचं ते आम्ही बघतो. पोरांनी दाबून सांगितलं. एवढ्यात सासरवाडीला गेलेला तुका गडबडीनं आला. अरे तुम्ही दोघं अजून इथंच? आल्या आल्या त्याने विचारलं. वय आम्ही दोघं अजून इथंच आहे. मोठं पाणी आल्याशिवाय आम्ही वाहून कसं जाणार? मोठं पाणी यायची वाट बघायला बसलो आहे आम्ही. नाही तसं नाही म्हणत मी, पण अजून गाव का नाही सोडलं? गाव कावा सोडायचं ते आम्हाला कळतंय. तू तेवढी म्हस सोडून घेऊन जा. साळुंख्याच्या भाऊच्यात आम्ही राहायचं ठरवले. त्यांनी म्हाताऱ्याला समजवायचा बराच प्रयत्न केला, पण म्हातारा ऐकायला तयार होईना. शेवटी म्हातारा चिडून बोलला, हे बघ गुळकऱ्यासारखं लोकाच्या गावात जाऊन राहायचं आम्हाला जमणार नाही. मग त्याचाही नाईलाज झाला. त्यांनी म्हैस सोडली आणि डोळ्यांवर कातडं ओढून यादववाडीची वाट चालायला लागला. त्याला माहीत होतं सगळं गाव आपल्याला हसणार. आईबापाला पुरात ठेवलं आणि बायका पोरं निवाऱ्याला ठेवून आला म्हणून. एकीकडं बायको एकीकडं आईबाप. ह्या कातरीत त्याचं मन समोरच्या पाण्यासारखं हेलकावी खायला लागलं. रंगाआबानं जसं देवळासमोर पाणी आलेलं बघितलं तसं कबुतराच्या पेटीचं दार उघडलं. नेहमीच्या सवयीनं पाखरं पंख झाडात वर झेपावली आणि समोरच्या पटांगणात उतारली. नरांनी गुटुरगुम करत माद्यांच्या भोवती पिंगा घालायला सुरुवात केली. त्यांनी पण पंख झाडून आळस दिला. करणात का कालवा? आपलं काय जाते, यासनी असंच खेळवायचं, असं मनातल्या मनात म्हणत त्या समोरच्या पटांगणात पावसाची पर्वा न करता तुरू तो चालायला लागला. त्यांच्याकडं बघत रंगाआबा मनातल्या मनात पाखरांना म्हणाला, तुम्हाला काय पूर काय आणि पाऊस काय कसा माहिती असणार? जकासपैकी पेटीत निवाऱ्याला राहिलायसा. झाडावं पावसात रात काढायला लागली असती म्हणजे पावसाचा दणका काढला असता. नुसत्या अंडरपॅन्ट आणि बनियानवर असलेल्या आबानं डोक्याला फाटका टॉवेल बांधलेला. भरल्या डोळ्यानं तो पाखरांकडं बघत असलेला. आता तुमची आणि माझी जगलो वाचलो तर पुन्हा भेट. मी आता तुम्हाला मोकळं केलं. पाणी आणि पाऊस वाढायच्या जिथं पोटाची सोय होत असेल तिथं जावा बाबानो. असं म्हणत त्यांनी पेटीवरनं हात फिरवला. त्याला भडभडून आलं. पेटीकडे बघत तो तिला म्हणाला, लय नखरेबाज पाखरासने तो आसरा दिला. त्याचं कौतुक बघत कितीतरी वर्ष याच जागेवर म्हाताऱ्या माणसासारखी काढली. पण आता या अशा टायमाला तुला हितच सोडून जावावं लागतंय. माझं घर पाण्यात आणि माझ्या पाखरांचं घर पण पाण्यात. पाखरं जातेली ग उडून, मी पण जाईल जीव जागवायला. पण तू मात्र हिथं पाण्याबरोबर वाद घालत बसणार आणि पाण्यातच मिसळून जाणार. काय नशीब आहे तुझं? असं म्हणत त्यांनी परत एकदा पेटीवरनं हात फिरवला आणि नातवाला खांद्यावर घेतलं. बायकोनं म्हशीचं दावं त्याच्या हातात दिलं आणि आपल्या डोक्यावर किरकोळ सामानाचं पोतं घेतलं. कधीही गाव न सोडणारा रंगाआबा पंख काढलेल्या पाखरागत झुरत पुढे चालला आणि पटांगणातल्या पाखरांनी आकाशात झेप घेतली. शाळेत आता कमरेबरोबर पाणी नाचत असलेलं, बेंच पाण्यात तरंगत असलेलं, पाणी भिंतीबरोबर टकरा देत होतं.
त्या भिंती अजून किती वेळ दम काढणार ते सांगता येत नव्हतं. भिंतींना प्लॅस्टर केलं होतं म्हणून त्या अजून उभ्या होत्या, नाहीतर त्यांचं कधीच होत्याचं नव्हतं झालं असतं. तरी बरं, चव्हाण सरांनी पुढचा धोका ओळखून शाळेची कागदपत्रं अगोदर हलवली होती. मला पण बाहेर काढ म्हणून शाळा माझ्याकडे बघून हात वर करतीये असं मला ना वाटत होतं, पण तिच्याकडे असहाय्यपणे बघण्यापलीकडे मला काहीच करता येत नव्हतं. मनाला वंगाळ वंगाळ वाटत होतं. नाव पाण्याबरोबर वेडीवाकडी होत होती आणि माझं मनसुद्धा आतल्या आत हेलकावे खात होतं. पोरांच्या बरोबर नावेतनं फिरताना मला हे सारं दिसत होतं. माझी कापडं, माझं सारं सामान पाण्यानं कधीच पळवून नेलं होतं, पण मला मात्र त्याचं मुळीच भान नव्हतं. सारं गाव बाहेर काढलं आणि मगच आम्ही साऱ्यांनी दम घेतला. गोंदू सावळाच्या वाड्यात ती दोघं नवरा बायको, सावंत गुरुजी आणि त्यांची मंडळी, त्यांच्या घरात, तर शांभाऊच्या वाड्यात यादवाच्या तुकाचं आईबाप आणि त्यांच्या घरातली 2-3 जण, अशी आता गावात 3 ठिकाणी 10-12 माणसं राहिलेली. पोरांनी या साऱ्यांच्या मेहनतवाऱ्या केल्या होत्या, पण कुणीच हलायला तयार नव्हतं. एकट स्वभावाची माणसं, कुणाच्या बापाचं ऐकणार नाहीत. सगळं ह्यांचंच खरं. आता त्यांचं नशीब त्यांच्याबरोबर असं म्हणत साऱ्यांनी त्यांचा नाद सोडला. पण खरं म्हणजे काटा बघून पाय त्याच्यावर टाकायची काही गरज नव्हती. पण सांगायचं कोणाला? सांगायला गेलं की टांगायला नेते ती. शांभाऊंच्या वाड्यासमोर आम्ही 6 जणं गोळा झालो होतो. आम्हाला आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटत असलेलं. पुराच्या पाण्याचं आता खरं रूप जाणवू लागलेलं. गावात कोणी माणूस नसलेलं. भयान शांतता मनाला कापरं भरवत होती. गावात राहिलेली कुत्री, मांजरं, शेरडं, रेडकं सारीजण भेदरून आता पुढं काय ह्या विचारात पडलेली. भाऊंनी सांगितलं, आता असं करा, नावतनं आणखीन एक वेळ सारं गाव फिरून या. चुकून एखाद्या घरात कुणी अडकून पडला असेल तर त्याची पंचायत व्हायची. हापकी खाऊन मरेल ती. भाऊंच्या सांगण्याप्रमाणे आम्ही पुन्हा गावात निघालो. गावात फिरताना हे गाव मानगाव आहे यावर विश्वास बसत नव्हता. काही मोजकी घरं सोडली तर प्रत्येक घरात चोरासारखं पाणी शिरलेलं. घरात कोणी नाही हे बघून त्याला जास्तच चेव येत असलेला. पाण्याच्या लाटा भिताडावर आपटत असलेल्या. रघुदादाच्या घराची पाडभिंत पाडलेली. आतली कापसाची पोती पाण्यात बेपत्ता झालेली. फळीवरची भांडी खालच्या पाण्याकडे डोळी फाडून बघत असलेली. नाही म्हणलं तरी तोळीवर टाकलेली कापडं अणवाकळा नदीच्या काठावर बसल्यासारख्या वाटत असलेल्या. त्याच्या अलीकडं शेळक्याच्या घराला खिडकीला पाणी लागलं होतं. सदुअण्णा आता माडीवर जाऊन बसलेला. गावात कालवा होता तोपर्यंत ठीक होतं, पण आता इथून पुढं गावाची स्थिती आणि पुराची गती कळणार होती. दिवस मावळण्याची वेळ झाली होती. दिवसभर पावसाची उघडझाप चांगलीच सुरू होती. दिवस कधी मावळला हेच समजत नव्हतं. हवेत मरणाचा गारवा जाणवत होता. सकाळपासून पाण्याच्या समोर उभं राहताना काही वाटलं नव्हतं, पण आता निर्मनुष्य गाव बघून उरात धडकी भरत होती. झाडं मुकी, पाखरं मुकी, घरं मुकी, सारी जीवसृष्टी मुकी आणि तिला गिळण्यासाठी उन्मत्तपणे पळणारं लाल भडक पाणी ते सुद्धा मुकं. संध्याकाळ झाली तरी मारुतीच्या देवळात दिवा नाही. त्याच्या पायाचं दर्शन घेऊन परत जाणारं पाणी त्याच्या कमरेबरोबर नाचत असलेलं. शाळेची आता फक्त कौलच दिसत असलेली. रंगा आबाची कबुतराची पेटी पाण्याबरोबर वाहून गेलेली. तिच्यातल्या पाखरांनी झाडाचा आसरा घेतलेला. पंखात बळ असणारी आबाळा झेपावली होती. ज्यांचे पंख काढले होते त्यांना झाडांशिवाय विलाज नव्हता. झाडावर राहायचं ते आता विसरले होते. पानपट्टीची खोकी पाण्याबरोबर वाहून गेलेली. गल्ली बोळं, घरंदारं सारं काही पाण्यानं आपल्या ताब्यात घेतलेलं. पाणी गुराख्यासारखी घरं तपासत असलेलं. पण त्याला तिथं भेटायचं कोण? जीवाच्या भ्यानं सारं काही जाग्यावर सोडून सारी जणं पळून गेलेली. संडासला गेलं तरी घराला कडी घालून जाणारी माणसं आपल्या डोळ्यांच्या पाठीमागं काय व्हायचंय ते होऊ दे म्हणून घरं सताड उघडी ठेवून गेलेली. टेलिफोन ऑफिस पाण्यात गटांगळ्या खात असलेलं आणि लाईटचा तर प्रश्नच नव्हता. मनाला येईल तेव्हा येणारी, मनाला येईल तेव्हा जाणारी लाईट पूर बघितल्याशिवाय कशाला राहते ती कवाच पळून गेलेली.
लाईटचं खांब, तारा वाऱ्याला आणि पावसाला टक्कर देत पाण्यातच उभ्या असलेल्या. रात्र जशी वाढेल तसा पाण्याचा होणारा आवाज, लाईटच्या तारांचा आवाज, मध्येच एखादं घर कोसळल्याचा आवाज आणि काळोख वाढेल तसं दिसणारं अकराळ विक्राळ पाणी, सारं भीतीदायक वाटणारं. भरल्या नदीत थुई थुई नाचणारे पावसाचे टप्पोरे थेंब, वाहत जाणाऱ्या कडव्याच्या गंज्या, लाकडं, एखाद दुसरं प्रेतसुद्धा. मेलेल्या जनावरांची तर रीघ लागली होती. मुके जीव, ज्यांना निवारा गाठता आला नाही ते सारेजण आपला जीव पाण्याच्या हवाली करून पाण्याबरोबरच निघालेले. नदीकाठची झाडं पाण्यामुळे भेसूर दिसत असलेली, स्कीमचे जॅकवेल खचून घाबरलेले, ते खचतच चालले होते. गावातच राहायचा निर्णय घेतलेल्यांचं नशीब त्यांच्याबरोबर असं म्हणत नावेत पाऊल ठेवलं. परत हे गाव दिसेल का? मरणाच्या भीतीनं गावातच एकत्र गोळा झालेले हे जीव वाचतील? थोडी रिकामी जागा आहे तिथे हे थांबलेत, पण आणखीन थोडं पाणी वाढलं तर हे जाणार कुठे? गटांगळ्या खात पाण्याला मिठी मारल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. काही घरं निरमी अर्धी पाण्यात बुडालेली. माडीच्या घराचा खालचा मजला पाण्यात गेलेला, वरचा मजला तेवढा पाण्यात बुडायचा शिल्लक राहिलेला. पाण्यानं साऱ्यांचा सगळाच पसारा आपल्या पोटात घेतलेला. घरांच्या भिंती धडाधड कोसळत असलेल्या, त्यांच्यातून पडलेली दगडमाती पाण्यातच नाहीशी होत असलेली. नाही म्हटलं तरी त्यांच्या पडण्यानं तयार झालेले हवेचे बुडबुडे वर येऊन पाण्याबरोबर पळतेले, तर काही पाण्याच्या तावडीतून सुटण्यासाठी थोडं अंतर जाऊन आता आपलं ह्याच्यापुढं काही चालत नाही म्हणून फुटून जात असलेले. मस्तवाल पाणी साऱ्यांची वाट लावत पुढे पुढे पळत असलेलं. आमची नाव पुढे पुढे सरकू लागली आणि एकाएकी धडाड असा आवाज झाला. भीतीनं गारठून गेलो. समोर बघितलं, शेळक्यांच्या घराची भिंत तावदाराच्या घरावर पडली होती आणि वरच्या बोज्यानं त्याचं घर कौला सकट खाली आलं होतं. घरातल्या कळश्या पातेली पाण्याबरोबर बाहेर पळत येते आली. गोल गोल फिरत ती पाणी जिकडं पळवल तिकडं पळत असलेली. पडलेल्या भिंतीच्या भस्क्यातनं आतला प्रपंच दिसत असलेला. पाण्याच्या रेटानं तिजोरीसुद्धा आडवी झालेली. तुळीवरचं सारं सामान कोलमडून खाली आलेलं. पुढं जाऊन उपयोग नसलेला, कारण उरलेला भाग कधी कोसळल याचा नेम नव्हता आणि जाऊन उपयोग काय. तसंच पुढे निघालो. सावंत गुरुजी गच्चीवर उभे असलेले. पाण्याला धडक देऊ बघणारी नजर आता पुढे काय होणार या भीतीनं थिजलेली. पण तरीही त्यांचं मन गाव सोडायला तयार नसलेलं. गच्चीवर उभे असल्यानं पाण्याचं अकराळ विकराळ रूप त्यांनाही जाणवत असलेलं. पाणी गावाच्या बाहेर कुठपर्यंत पसरलंय याचा अंदाज आल्यानं त्यांच्याही उरात धडकी भरलेली. चारी बाजूला नजर टाकत ते हताशपणे बघत होते. पुन्हा पुन्हा त्यांची नजर कृष्णमठाकडे वळत होती. ते गावातल्या मारुतीला छातीजवळ हात आणून काहीतरी गाऱ्हाणं सांगतायत असं वाटत असलेलं. गुरुजी चला, आता तरी गाव सोडा. आम्ही पण आता गावातनं बाहेर पडतोय. ऐका की आमचं, चला की आमच्याबरोबर. आम्ही त्यांना विनंती केली. नाही नाही, मी इथं आहे सुरक्षित, तुम्ही माझी काळजी करू नका. गुरुजी हताशपणे बोलले. जावं का नको या द्विधा अवस्थेत त्यांचं मन कात्रीत सापडलेलं. आत्तापर्यंत साऱ्यांनी मिणत्या करूनही आपण गावाबाहेर पडलो नाही आणि आता शेवटच्या क्षणाला जर गाव सोडलं तर लोक आपल्याला हसतील, त्यापेक्षा इथंच काय व्हायचं ते होऊ दे. कदाचित या विचारानं त्यांनी आम्हाला नकार दिलेला असावा. मनात आलं, या माडीचा डोलारा जर खाली आला तर गुरुजींना परत कुठे शोधायचं. जुन्या पिढीतले भोसले गुरुजी आणि सावंत गुरुजी ही दोनच माणसं माझ्यासमोर दीपस्तंभासारखी उभी होती. त्यातल्या भोसले गुरुजींनी गेल्या महिन्यात या जगाचा निरोप घेतला आणि आता यांचं जर काही बरं वाईट झालं तर जुन्या पिढीतला अखेरचा चेहरा आहे हा आणि तोच निखळून पडणार.
नकळत माझे डोळे पाणावले आणि त्यातच वरून आलेल्या पावसाच्या सरींमुळे डोळ्यातलं पाणी त्यात मिसळून खालच्या पाण्याकडे ओघळलं. कृष्णमठाची वास्तू पाण्यात उभी असलेली, गादीला पाणी लागलेलं. नेहमी भगव्या वेशात वावरणाऱ्या बुवांना माणसांनी पहिल्यांदा बाहेर नेलेलं. मठासमोर येताच देवाला हात जोडलं. देवा, झाला एवढा खेळखंडोबा, आता बास झाला, आता तरी उसंत दे. तुझ्या जीवावर सुखासमाधानानं नांदणारं हे गाव या आसमानी संकटातून वाचव. तुझ्याशिवाय यातून कुणीही तारणहार नाही. प्रत्यक्ष इंद्राचा कोप झाला तर तू गोवर्धन उचललास आणि त्याच्या खाली साऱ्या बालगोपालांना आसरा दिलास. असं असताना मग आजच का रे देवा कोपलास? देवानं ऐकलं का नाही ते कळालं नाही, पण आतला गाभारा मात्र पाण्यावर उसासे सोडतोय असं मनाला वाटलं. मराठी शाळेच्या खोल्या बारक्या पोरांनी पाण्यात आंघोळ करावी तशा उभ्या असलेल्या. भिंतीवरच्या महापुरुषांच्या तसबिरी आता जगाचं काय होणार या विवंचनेत खालच्या पाण्याकडे एकटक बघतायत असं वाटत असलेलं. एखादी एसटी खड्ड्याच्या रस्त्यातनं हिंदकळत जावी तशी आमची नाव पाण्याबरोबर हेलकावे खात असलेली. बाजूचं शिवार पाण्यात गुदमरत असलेलं. शिवारात पाणी का पाण्यात शिवार हाच प्रश्न पडलेला. निम्मा अर्धा ऊस पाण्यात बुडालेला, त्याचं शेंड पाण्याबरोबर थरथरत असलेलं. काटेरी झोडपं, पाण्यातनं वाहून आलेला चगाळ चोथा, जीवजीवाणू अंगावर घेऊन खुळ्यासारखी उभी असलेली. पाणी त्यांना ढोसण्या मारत असलेलं. अंगावर किडामुंगीला थांबायला जागा नसलेली. त्यातच साप किरडांना सुद्धा त्यांचाच आधार वाटत असलेला. अडकून पडलेला पालापाचोळा पाण्याच्या वेगामुळं सुटायसाठी धडपडत असलेला. काटेरी झुडपं त्यांना सोडायला तयार नसलेली. आसपास कुठं रान आहे का नाही, का सारं पाणीच आहे असा प्रश्न पडलेला. नजर जात होती तिथपर्यंत समुद्रासारखं पाणीच पाणी पसरलेलं. शांभाऊंची नजर धुमाळकीचं रान शोधत असलेली. तिथलं 10 एकर सोयाबीन पाण्यानं गिळलेलं. सोयाबीनच्या जीवावर रचलेले मनसुबे पाण्याबरोबर वाहून गेलेले. 4 दिवसांपूर्वीच घरात विषय चाललेला. तो त्याच्या तसाच्या तसा समोर दिसत होता. गुंडा सोयाबीन चटक्यात काढून घ्या. कामाला 4 माणसं जादा लावा, पण पावसा पाण्याच्या आत सारा माल घरला येऊ द्या, नाही तर तसाच मार्केटला न्या. तुमचं समजा खरं आहे, पण कामाला माणसं मिळेना त्याचं काय करायचं हा प्रश्न मला पडला आहे. गुंडा काळजीच्या सुरात बोलला. बेलवडीला गुळखरी मिळतात का बघ की. इतरांच्या पेक्षा रोजगार वाढवून द्यायचा, मग यात पळत. अरे नाही म्हणलं तरी आमदा 150-150 पोत्याला मरण नाही रे, मग कशाला झगझग करत बसायचं. शांभाऊंनी पोरालाच हिशोब समजावून सांगायला सुरुवात केली. गुंडा, सोयाबीनचं पीक परवडते बघ. ऊसापेक्षा सोयाबीन चांगलं. 3 महिन्यात पीक काढून रान मोकळं होतंय, त्यामुळं दुसरं पीक घ्यायला येतोय. शिवाय बेवड पण चांगला असतोय, पैसाच्या पैसा होतोय. औंदा सोयाबीन साऱ्या कर्जातनं बाहेर काढतोय, ऊसाचं काही खरं नाही. उगाच आपली बुताची चाकरी केल्यागत. 15-16 महिना ऊस कारखान्याला जायला लागत्यात, तिथून पुढं 3 बिलं निघायला 2 वर्ष जात्यात. त्यापरीस हे झाकास झालं. वय खरंच झाकास झालं. तंद्रीतलं भाऊ स्वतःशीच पुटपुटलं. काय म्हणताय भाऊ, काय झालं झाकास? पुरानं सारा मुलूक खोळ्या कावऱ्यासारखा करायला लागलाय आणि तुम्ही म्हणताय झाकास झालं? भाऊंच्या जवळ बसलेल्या शरदनं विचारलं. नाही कुठं काय यार. भाऊ दचकले. त्यांना अपराध्यासारखं वाटलं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं, जणू काही सगळ्यांची वाचाच गेली होती. भाऊंची पुन्हा तंद्री लागली. यादवाच्या नामूचा पोरगा शेतीचं शिक्षण घेऊन आला. तो आमच्या गुंडाचा जोडीदार. त्याच्या सांगण्याप्रमाणे सोयाबीनची सगळी उसाभर केली. आमच्या जुन्या शेती करण्यात आणि नवीन पद्धतीनं शेती करण्यात मायंदाळ फरक. त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं, भाऊ मी सांगतो त्याप्रमाणे सोयाबीनची लागवड करा, खत घाला, औषध मारा आणि मग बघा सोयाबीन ठेवायला जागा पुरणार नाही.
आणि त्याचं खरं ठरलं. शेंगानं लगाडल्याला कमरेबरोबर सोयाबीन बघितलं का तहानभूक हारून जात होती. माणसं रानाकडं बघत राहायची. पाला झाडल्यावर तर गोचिड्या चिकटल्यासारख्या नुसत्या शेंगा दिसायला लागल्या. आता चांगलं वाळत आलं होतं. जरा आंबट वल्लं हे तवरच काढायला सुरुवात केली तर बरं, नाही तर सारं सोयाबीन वाळल्यावर काढायचं म्हणलं तर फुटून सारं भुई भरवान होणार. कारण 10 एकर काही एका दिवसात काढून होणार नाही, 4-8 दिवस लागणारच. तवर बाकीचं वाळतंय. यादववाडीसनं मळणीसाठी एकदम 2 मशिनी आणायच्या. माल तयार होईल तसा इस्लामपूरला न्यायचा. तिथं दर चांगला मिळतोय, पैसा बी रोख मिळतोय. आयत्या वक्ताला सोयाबीन भरायला पोती कमी पडाय नको म्हणून गुंडाला सांगलीला पाठवून 200 पोती बारदान आणलं. कमी जास्तीला असावीत, शिल्लक राहिली तर चालतील, गावाच्या वेळेला उपयोगी पडतील. तवा गुंडा म्हणाला होता, मिळतील तेवढ्या माणसांची जुळणी मी करतो, सोयाबीन काढणाऱ्यांच्या पाठीमागं तुम्ही थांबा, मी माझं मळणीचं बघतो. 15 माणसांचं 2 ताफं घावलेलं. सोयाबीन काढून मळून द्यायचं, त्यांच्या अंगावर खंडून दिलेलं. इतरांचा काढणी मळणीचा दर एकरी 700 रुपये होता. मी म्हणलं एकरी 800 जाऊ दे, पण सगळं काढून मळल्याशिवाय काम बंद नाही करायचं. रोजगारेसनी पण एका जाग्यावर चढ्या दरानं एवढं काम मिळतंय म्हणून ती बी तयार झाली. 2 एकर काढून टाकलं आणि पावसानं सुरुवात केली म्हणून गडबडीनं काढलेलं तेवढं गोळा केलं, गंजीत घातलं, उसाच्या पाल्यात झाकून ठेवलं. अजून 8 एकर काढायचं पडलं होतं तवर पावसानं घाई उठवली. पाऊस काय सारखा लागून राहत नाही, जरा उघडला का उरलेलं काढायचं, चटका करायचा असं ठरवलं होतं. पण पाऊस काय उघडला नाहीच. उघडला नाही ते नाही, पण सोयाबीनवरनं कमरीबरोबर पाणी पाळायला लागले. गोळा करून ठेवलेल्या सोयाबीनची गंजी तकावाच पाण्याबरोबर वाहून गेली असणार. या पुरानं समद्या सपनावर पाणी फिरवलं. एक दीर्घ उसासा टाकत भाऊ स्वतःलाच विचारल्यासारखं बोललं, आता हितनं पुढं काय करायचं? भाऊ कशाचं काय विचारताय, काय कशाचं करायचं? वल्ल मारणाऱ्या जगूनं विचारलं. नाही कुठं काय भाऊ, तुमचं मन नाही थाऱ्याव दिसत, आमचं ऐका, चला आमच्याबरोबर यादववाडीला. अरे खोळायचा का तुम्ही? मी गावात थांबलोय म्हणून माझ्या जीवावं इथं 10-12 माणसं थांबल्यात, त्यासनी धीर द्यायला नको आहे. जर मी तुमच्याबरोबर आलो आणि पुराचं पाणी जास्त वाढलं तर ती भिवूनच मारतील. नाही, तुम्ही माझी काळजी करू नका, मी आणि केऱ्या नाव घेऊन मागं जातो, तुम्ही बाहेर पडलेल्या माणसांची अवस्था बघा. भाऊ आणि केऱ्या नाव घेऊन मागं फिरले आणि कमरे एवढ्या पाण्यातनं आम्ही आमची वाट काढत यादववाडीच्या रस्त्यानं निघालो. मागे वळून बघितलं, अथांग पसरलेल्या पाण्यात केरे आणि भाऊंची नाव बारक्या पोरांच्या कागदाच्या होडीसारखी वाटत असलेली आणि स्वतःच खचलेले भाऊ गावात राहिलेल्यांना धीर देण्यासाठी गावाच्या रोखानं पुढं पुढं सरकत असलेले. सारं शिवार आणि त्यातलं ऊस, केळी, सोयाबीन, मका आपल्या पोटात घेऊन पुराचं पाणी उन्मत्तपणं एखाद्या विजयी सम्राटाच्या मस्तीत सारं बेचिराख करत पुढं पुढं सरकत असलेलं. ते अजून किती वाढणार आणि कुणाकुणाची वाट लावणार हे फक्त त्या परमेश्वरालाच ठाऊक होतं. श्रोते हो, हा होता पाऊस काळ या विजय जाधव यांच्या कादंबरीचा 10वा भाग. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.